तर क्रिकेट जगतातले अनेक उत्तम खेळाडू जिथून घडले त्या शिवाजी पार्कवर सध्या आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत उपस्थित आहेत। श्रेयस, काय नेमका उत्साह पाहायला मिळतोय कालची मॅच जिंकणं आणि आता अगदी तुमच्या मागे सुद्धा खेळाडूंची सुरू असलेली धावाधाव आणि तोच उत्साह अजूनही कदाचित आहे, तो फिवर संपला नाही असं म्हणावं लागेल। काय नेमकं वातावरण आहे? अर्थात रिद्धी तो फिवर कधी संपणार नाही, कारण कालपासून सुरू झालेला फिवर हा मुंबईच्या रस्त्यांवर पाहायला मिळालाय। शिवाजी पार्कमध्ये आपण आहोत आणि शिवाजी पार्कवर जे खेळाडू आहेत ते दर संडेला खऱ्या अर्थानं येतात खेळायला, ते त्यांचा खेळ खेळायला आलेत, पण तरी कालची जी मॅच झाली त्याच्यानंतर त्यांचा उत्साह हा शिगेला आहे। आपण नेहमी असं म्हणतो की इंडियाची टीम खूप कडक होती, राहुल द्रविड कोच म्हणून खूप कडक होता, रोहित शर्मा कोच म्हणून कडक होता, पण या सगळ्या बाबतीमध्ये एक कप मिळणं जास्त महत्त्वाचं होतं या टीमला आणि तो कप मिळाला। काय सांगा? हा जो कप मिळाला आहे तो 33 वर्षानंतर मिळाला इंडिया भारताला आणि या कपमुळे भरपूर आपण प्रतीक्षा केली होती, कारण 2023चा वर्ल्ड कप गेला, त्याच्या अगोदर 2019चा एक T20 वर्ल्ड कप गेला आणि हा वर्ल्ड कपसाठी सर्व भारतीय आणि त्या 19च्या याच्यामध्ये सेमीफायनलला आपण हरलो, 23च्या याला फायनलला हरलो ऑस्ट्रेलियाबरोबर आणि त्याच्यामध्ये सर्वांचं फुल मन एकदम दुखावलं होतं, एवढ्या 1.5 कोटी भारतीयांचं। आणि आज जो वर्ल्ड कप काल जो वर्ल्ड कप जिंकला त्यासाठी भरपूर भारतीय खुश आहेत आणि पूर्ण ज्या अपेक्षा होत्या भारतीयांच्या त्यात रोहित शर्माने पूर्ण केलेल्या आहेत। बघताय खऱ्या अर्थानं रिद्धी कालपासून आजपर्यंत हे रील्स पण आता बंधनं झाले सोशल मीडियावरचे आणि तसंच आपल्याला बसतोय। आपण नेहमी असं म्हणतो की एक तो विक्ट्री ज्याने खऱ्या अर्थानं सगळं बदलून दिलं। रोहित शर्मा आणि विराट कोहली T20ची रिटायरमेंट घेतली, पण देशाला एक कप जिंकून दिला जो सगळ्यात जास्त महत्त्वाचा। हां, बिकॉज आपण वाट बघत होतो 2007 नंतर T20 वर्ल्ड कप नेहमी आपण सुपर 8ला बाहेर गेलो, सेमीला बाहेर गेलो, फायनलला गेलो, पण रोहित शर्मा हा असा प्लेअर होता जो 2007 पासून जिंकला आणि शेवटी तो जिंकला आणि आज कप घेऊन आला आणि कप घेऊन गेला। आय एम व्हेरी हॅपी। बघू शकता उत्साह आता शिगेला आहे आणि अर्थात 17 वर्षांनंतर हा वर्ल्ड कप हाती आल्यामुळे कदाचित हा आनंद आणखी वेगळा आहे असं म्हणावं लागेल। धन्यवाद या सगळ्या प्रतिक्रियांसाठी।